मी अरुण घोडके. शिवचिंतन. स्वराज्याची उभारणीच मुळी न्याय आणि लोकहितकारी पायावरती उभी होती. यामधील महत्त्वाचे स्तंभ म्हणजे महसूल व्यवस्था. ही केवळ कर गोळा करण्याची व्यवस्था नव्हती, तर ती रयतेच्या सुखदुःखाची जाणीव ठेवणारी, शेतकऱ्यांच्या घामाचा सन्मान करणारी आणि राज्याच्या आर्थिक कणा असलेली मजबूत अशी व्यवस्था होती. शिवरायांनी जमिनीची अचूक मोजणी करून महसूल निश्चित केला. त्यासाठी काठी या मोजमाप पद्धतीचा वापर केला गेला. जमिनीच्या उत्पादन क्षमतेनुसार तिचे वर्गीकरण केले. 1 सुपीक जमीन, 2 मध्यम जमीन, 3 निकृष्ट जमीन. यामुळे कर आकारणीला न्याय पद्धतीने न्याय देण्यात आला. महसूल वसुलीसाठी अधिकारी वर्ग नेमला. त्यावेळेला पाटील हे पद निर्माण करून त्यास गावचा प्रमुख मानले गेले. कुलकर्णी हे पद निर्माण करून त्यास नोंदी ठेवणारा अधिकारी हा कार्यभार दिला गेला. सबनीस हे पद निर्माण करून त्यास महसूल लेखापाल ही जबाबदारी दिली. तर चौगुला कारखून याचकडे सहाय्यक अधिकारी ही जबाबदारी दिली. शिवरायांची महसूल व्यवस्था ही अत्यंत न्याय, प्रगत आणि शिस्तबद्ध होती. त्यांची खरी ताकद शेतकऱ्यांच्या घामात न्यायव्यवस्थित होती. बहुत काय बोलणे. राम कृष्ण हरी.